साहिलला चल साहिलला स्ट्रायकर आहे आणि आता षटकार मारणार काय बघितलेला आहे लागलं तरी एक रुपेशच्या माध्यमातून पहिला षटक घेऊन येतोय आणि साहिल त्याला सामोरं जाणार आहे आणि साहिल एक धाव मिळते रुपेशचा पुढे चेंडू आणि यावर मात्र चेंडू आणि यावर फक्त एक धाव मिळते आणि एक धावेच्या संख्येने आपल्या संघाच्या धावसंख्येत भर घालताना दुसरे साहिल आणि पुन्हा एकदा एक संघाची धावसंख्या हळूहळू वाढताना आपल्याला दिसत आहे त्याचा पुढचा चेंडू आणि यावर मात्र पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू आणि यावर मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळते रुपेशची आणि साहिल तितक्याच संयमाने आपल्याला इथे खेळताना दिसतोय रुपेशचा पुढचा चेंडू आणि यावर मात्र खेळून काढला आणि यावर मात्र मिळते एक धाव सुंदर फलंदाजी आपल्याला साहिलच्या माध्यमातून बघायला मिळते रुपेशचा पुढचा चेंडू साहिलसाठी आणि यावर मात्र एक धाव संघाला विनंती आणि मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो सौरभ हा मात्र आपल्याला राष्ट्रपैलू खेळाडू म्हणून आपल्याला बघायला मिळतो सौरभचा पहिला चेंडू आणि हा मात्र सुंदर सौरभचा पुढचा चेंडू खेळासाठी आणि मात्र यावर एक धाव मिळते आणखी पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू एकदा खेळून काढलेला चेंडू आणि यावर मात्र दिसतो आणि गोलंदाजी मार्कवर सौरभ गोलंदाजी उत्कृष्ट आपल्याला बघायला मिळते दीपक विरुद्ध सौरभ कशी खेळी असणार आहे आणि आता आपण खेळासाठी सज्ज होतो वैयक्तिक पहिला आणि संघासाठी आणि मात्र इथे मात्र दीपकची जागा घ्यायला येतोय तो प्रतीक आता प्रत्येकच्या माध्यमातून कशी फलंदाजी होते ते आपल्याला बघायला मिळणार आहे कारण हे अंतिम षटक असणार आहे आणि सुंदर खेळून काढलेला चेंडू यावर मात्र आणि सुंदर एकदा पुन्हा आणि मात्र इथे पुन्हा एकदा घेऊन काढला चेंडू आणि यावर मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळते आणि हा मात्र इथे 9 चेंडू घोषित होतोय आणि यावर मात्र 9+1 अशा 2 धावा मिळतात आणि यावर मात्र सर्व खेळाडूंना सर्व संघांना विनंती असेल की आपल्याला जे डिस्कशन आहे ते डिस्कशन कृपया 13 रन झालेले आहेत ते डिस्कशन कृपया आपण जेव्हा ओव्हर समाप्त चेंडू जातोय धावसंख्या झाली आहे ती 17 महाग पडू शकते ते आपल्याला इथे पाहायला मिळेल 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत वाढ होते
सर्वचा पुढचा चेंडू आणि सुंदर देखील खेळून काढला आणि यावर मात्र एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. मात्र इथे सेकंड इनिंगचा सामना चालू होतोय आणि यावर दीपक गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी मार्कर आपल्याला बघायला मिळतो तो सौरभ. आणि इथे सुंदर खेळून काढलेला चेंडू बघायला मिळते होती सौरभच्या माध्यमातून. आणि मात्र इथे पुढचा चेंडू असणार तो सौरभसाठी आणि मात्र इथे सुंदररित्या एक धाव घेतो. कव्हर करून घे. आव्हानात्मक क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय ते माईवाडीच्या संघामार्फत आणि सुंदर हा आणि यावर देखील किती पाहिजे. श्री योगेश मुलुक आपणास विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं. श्री योगेश मुलुक खजिनदार मुलुकवाडी सुधारक मंडळ चंद्रनगर आपणास विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. फिल्डिंग करा चांगली यार. यावर सुद्धा एक धाव मिळते आणि पुढचा चेंडू असणार आहे ते सौरभसाठी आणि हा खेळून काढलेला यावर देखील एक धाव मिळते. सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळते सौरभच्या माध्यमातून. सौरभसाठी पुढचा चेंडू असणार आहे तो सार्थकचा आणि मात्र चेंडू आणि यावर मात्र एक धाव. सार्थकचा पुढचा चेंडू असणार आहे तो सौरभसाठी आणि मात्र इथे थोडासा गोंधळलेला पाहायला मिळतो तो प्रतीक आणि मात्र खेळून काढलेला चेंडू आणि यावर मात्र एक धाव मिळते. 0 5 बॉल 5 बॉल काय आणि नो चेंडू आणि यावर मात्र दोन धावा मिळतात. 5 बॉल 2 आणि मात्र इथे आता काहीसा हलका खेळ खेळायला बघायला मिळतो आणि यावर पुन्हा एकदा एक रन. किती बॉल 3 बॉल आणि 1 आणि यावर मात्र सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळते